आज आपण सर्वसाधारणपणे साहित्याची कोणती कोणती प्रयोजने आढळतात, कोणत्या प्रयोजनाच्या माध्यमातून हे साहित्य निर्मिती होते, याचा विचार आज आपण करणार आहोत. सुरुवातीला जे पहिलं प्रयोजन आहे ते आहे यशप्राप्ती. खरं म्हणजे मम्मटाने सांगितलेल्या प्रयोजनापैकी हे एक प्रयोजन आहे. याचा अर्थ आहे यशप्राप्ती किंवा कीर्तिप्राप्ती. साहित्यिकाने जर साहित्यकृती निर्माण केली तर त्याला प्रसिद्धी मिळते. साधारणतः प्रसिद्धी मिळण्यासाठी, यश मिळण्यासाठी साहित्यिक साहित्य निर्माण करतो असे हे प्रयोजन सांगते. या प्रयोजनामुळे असे आपल्याला कळते. पण कुठलीही कीर्ती मिळावी, यश मिळावं या उद्देशानं साहित्यिक साहित्य निर्माण करत नाही. हे त्याचं प्रयोजनही नसतं. त्याला असं वाटतं समाजामध्ये येणारे जे काही अनुभव आहे ते अनुभव मी मांडलं पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, अशी एक भूमिका साहित्यिकाची असते. पण साहित्याच्या अभ्यासकांनी, समीक्षकांनी जे प्रयोजन सांगितलेले आहे त्यापैकी यशप्राप्ती हे एक प्रयोजन आहे. दुसरं प्रयोजन आहे अर्थप्राप्ती. अर्थप्राप्ती याचा अर्थ आहे की पैसा मिळणे. म्हणजे असा कुठलाही साहित्यिक जेव्हा साहित्य निर्माण करतो त्या साहित्य निर्मितीतून त्याला अर्थ प्राप्त होते किंवा त्याला पैसे मिळते असे कधीच होत नाही. पण प्राचीन कालखंडामध्ये साधारणतः जे साहित्यिक आहेत, जे कलावंत आहेत, जे कवी आहेत ते राजाश्रयासाठी होते. राजाश्रय त्यांना मिळत असे आणि म्हणून राजांचे मनोरंजन करण्यासाठी, राजांना खुश ठेवण्यासाठी आणि त्याचबरोबर राजांचे पराक्रमाचे वर्णन करण्यासाठी ते काव्यरचना करीत असत. त्याचा मोबदला त्यांना मिळत असे. खरं म्हणजे अर्थप्राप्ती हे मम्मटाने सांगितलेल्या प्रयोजनापैकी आणखी एक प्रयोजन आहे. त्याच्यामध्ये कलावंताने म्हणजे साहित्यिकाने अर्थप्राप्तीसाठी आपलं कलाकौशल्य पणाला लावणे असा त्याचा अर्थ आहे. त्याचबरोबर कलेच्या जोरावर उपजीविका करणे म्हणजे कलेला, साहित्यकृतीला, साहित्य निर्मितीला जगण्याचे साधन मांडणे हे या प्रयोजनाचे स्वरूप आहे. यानंतरचं जे प्रयोजन आहे ते प्रयोजन आहे आत्माविष्कार. आत्माविष्कार याचा अर्थच असा आहे की जो कलावंत आहे, जो साहित्यिक आहे, तो साहित्यिक ज्या समाजामध्ये वावरतो, जिथून त्याच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण झालेली असते, जिथून त्याला अनुभव आलेला असतो, हा अनुभव तो व्यक्त करण्याचं साहित्यकृती किंवा साहित्य एक माध्यम आहे. आणि म्हणून साहित्यिक हा साहित्यकृतीतून आपले अनुभव व्यक्त करीत असतो. हे अनुभव अनन्यसाधारणत्व आणि सर्वसाधारणत्व असे असते. अनन्यसाधारणत्वाचा अर्थ काय की दैनंदिन जीवनापेक्षा साहित्यकृतीतले अनुभव जरी दैनंदिन जीवनासारखे असले तरी ते वेगळे असतात. सर्वसाधारणत्वामुळे त्यालाच ते आलेले अनुभव असतात आणि ते जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्यालाही ते अनुभव येत असतात. साहित्यकृतीतला अनुभव हा साहित्यकृती निर्माण करणाऱ्या त्या व्यक्तिमनाचा तो एक अनुभव असतो. आणि म्हणूनच अनुभव व्यक्त करताना स्वानुभवासोबत साहित्यिकाचा किंवा साहित्यिक हा आत्मविष्कार साधत असतो. म्हणजेच आपले व्यक्तिमत्व आपल्या लेखनातून तो प्रकट करत असतो. म्हणूनच आत्मविष्कार म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला सेल्फ एक्सप्रेशन ही एक संज्ञा त्याला प्राप्त झालेली आहे. किंवा इंग्रजीमध्ये असे त्यांना म्हटले जाते सेल्फ एक्सप्रेशन. या सेल्फ एक्सप्रेशन मध्ये व्यक्तिमत्वाच्या जाणीवा, त्याचबरोबर त्या व्यक्तीचे विचार, त्याचे दृष्टिकोन, त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास कसा झाला ते याचे तर आविष्करण येतेच, हे तर प्रकट होतातच. पण त्याचबरोबर स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही जी वैश्विक मूल्य आहे यांचाही समावेश या आत्माविष्कारामध्ये होतो. त्याचबरोबर पुढे असे आपल्याला दिसते की हे जे आत्माविष्कार आहे त्या आत्माविष्काराच्या साह्याने साहित्यिकाला जाणवलेल्या भावसत्याच्या आविष्कारासाठी तो साहित्य लेखन करीत असतो. जाणवलेले भावसत्य म्हणजे समाजामध्ये वावरत असताना त्याला आलेले अनुभव, त्याच्या हाती आलेले सत्य, त्याला जाणवलेले सत्य, त्याला माहीत असलेलं सत्य, या सत्याचा संबंध या आविष्काराशी असतो. स्वतःला जाणवलेल्या सत्याबरोबर स्वतःलाही व्यक्त करणे म्हणजे आत्माविष्कार, असे आत्माविष्काराचे स्वरूप आहे. साहित्यकृतीतून साहित्यिकाची आवड, निवड, त्याची विचारसरणी, त्याचे दृष्टिकोन, त्याचं जीवनविषयक तत्वज्ञान
आणि त्याचबरोबर त्याच्या जीवनाबद्दलच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षा व्यक्त होतात. त्याचा अभ्यासही महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर त्याच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीसाठी त्याने केलेली पूर्वतयारी या गोष्टी महत्त्वाच्या असतात. या सगळ्या गोष्टीनं त्याचे व्यक्तिमत्व हे बनलेले असतात. त्याचे स्वतःचे असे खास व्यक्तिमत्व जे आहे ते साहित्य कृतीतून व्यक्त होताना दिसते. यालाच आत्माविष्कार म्हणजे स्वतःला व्यक्त करण्यासाठी साहित्य कृती निर्माण करतो असा त्याचा अर्थ होतो. यानंतरचं प्रयोजन आहे स्वप्नरंजन आणि इच्छातृप्ती. स्वप्नरंजनाचा अर्थ असा आहे की एखादी कल्पना आपल्याला रंगवता आली पाहिजे, स्वप्न पाहता आले पाहिजे, जागेपणे स्वप्न पाहता आले पाहिजे. झोपेमध्ये तर स्वप्न पडतातच, पण जागेपणेही जे स्वप्न पाहतो आपण त्या स्वप्नाची पूर्ती करणे. त्याचबरोबर आपल्या काही इच्छा आकांक्षा असतात, त्या इच्छेचीही तृप्ती साहित्य लेखनाच्या माध्यमातून साहित्यिक करतो असे म्हटले जाते. साधारणतः हे जे प्रयोजन आहे हे पलायनवादातून आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, मानसशास्त्राच्या दृष्टीने असा विचार, या प्रयोजनाचा विचार साधारणतः केला जातो. यामध्ये साहित्यातून व्यक्त झालेल्या विश्वाशी एकरूप होणे, म्हणजे साहित्यिक हा साहित्यातून जे विश्व मांडण्याचा प्रयत्न करतो त्या विश्वाशी तो एकरूप होतो. आणि त्याचबरोबर दैनंदिन जीवन जगताना, सर्वसामान्यपणे जीवन जगताना त्याच्या काही अपूर्ण इच्छा राहिलेल्या असतात, तर साहित्यकृतीच्या माध्यमातून त्याच्या इच्छेची कृती करण्यासाठी तो साहित्यकृतीची निर्मिती करतो. हे असे या प्रयोजनाचे स्वरूप आहे. साहित्यिक आपल्या कल्पनेच्या साहाय्याने आपल्या दैनंदिन जीवनातील अतृप्त इच्छांची तृप्ती करून घेतो, म्हणजेच अपूर्ण इच्छांच्या पूर्तीसाठी तो साहित्य निर्माण करतो, असे या प्रयोजनाचे स्वरूप आहे. यानंतरचं प्रयोजन आहे मनोरंजन. खरं म्हणजे मानवी जीवनाला किंवा माणसाला मनोरंजनाची आवश्यकता असतेच, पण साहित्यिकाच्या दृष्टिकोनातून साहित्य निर्मिती मागची भूमिका किंवा साहित्याचे प्रयोजन पाहत असताना मनोरंजन हे एकमेव प्रयोजन साहित्य निर्मितीचे आहे असे होत नाही. पण अनेकदा असे दिसते आपल्याला की केवळ मनोरंजन हेच प्रयोजन साहित्यकृतीचे असू शकत नाही. पण मनोरंजनासाठी साहित्यिक हा साहित्यकृती निर्माण करू शकत नाही. अशा प्रकारे साहित्य जर निर्माण होत असेल तर ते ज्याला आपण हिणकस असं साहित्य आहे असं आपण ते म्हणतो, किंवा लोकांना जसं हवं आहे तसं लेखन करणं, ह्या गोष्टी याच्यामध्ये येत नाहीत. आणि मनोरंजन हे जे प्रयोजन आहे यालाही काही मर्यादा असतात. माणसाला मनोरंजनाची आवश्यकता असते. मानवी जीवन जगत असताना कुतूहल, त्याला उत्कंठा आणि त्याच्या जीवनामध्ये येणारा जो अनुभव आहे तो गुंतागुंत, या सगळ्या गोष्टींचे ताण सर्वसामान्य माणसाला पेलता येत नाही. आणि म्हणून त्याला या ताणातून मुक्तता मिळावी, त्याची सुटका व्हावी किंवा लेखकाचीही सुटका व्हावी, हाही भाग याच्यामध्ये आहे. आणि त्याचबरोबर त्याला समाधान लाभावं, एक घटकाभर का होईना पण त्याची करमणूक व्हावी. त्याचबरोबर समाजाची जशी मागणी असेल तसा पुरवठा करणे, हे लोकप्रियतेसाठी साहित्यिक जरी असे करीत असले तरीही मनोरंजन, केवळ मनोरंजन हे साहित्याचं प्रयोजन होऊ शकत नाही, हेही आपण मान्य केलं पाहिजे. दुसरं विरेचन म्हणजे भावनांची विरेचन, हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे आपल्या ज्या काही भावना अपूर्ण राहिलेल्या असतात, अतृप्त भावना राहिलेल्या असतात, या भावनांचं विरेचन करणे, त्याचा निचरा करणे, त्या साफ करणे, हा त्याच्या मागचा अर्थ आहे. ग्रीक तत्वज्ञ आणि कलामीमांसक एरिस्टॉटल यांनी ही खरं म्हणजे संकल्पना मांडली. ही विरेचन हे जे प्रयोजन आहे ते कॅथॉर्सिस या नावाने ती परिचित आहे. कॅथॉर्सिसचा अर्थ आहे विरेचन किंवा निचरा होणे, साफ होणे. म्हणजे भावनांचे विरेचन जर झाले तर त्यामुळे आपल्या चित्तवृत्ती आनंदमय होतात, अशी भूमिका या मागची आहे. म्हणून विरेचन हेही एक साहित्याचे महत्वाचे प्रयोजन आहे. जिज्ञासा तृप्ती. आता हे जे प्रयोजन आहे हे अतिशय महत्वाचे असे प्रयोजन आहे. जिज्ञासा याचा अर्थ कुतूहल, पुढे काय पुढचं जाणून घेण्याची जी काही एक कुतूहल असतं माणसाला, ती म्हणजे जिज्ञासा. म्हणजे इथे ही जी प्रेरणा आहे माणसाच्या ठिकाणी, ही जन्मजात अशी प्रेरणा असते. सृष्टीतील प्रत्येक गोष्टीचे माणसाला कुतूहल असते. त्यासाठीच या कल्पनेच्या जोरावर सृष्टीचे रहस्य शोधण्याचा प्रयत्न माणूस करीत असतो. साहित्यिक आपल्या साहित्याद्वारा ही जी त्याची तृप्ती आहे, कल्पनेच्या साह्याने ही रहस्य शोधण्याची जी काही तृप्ती आहे, त्याचे काही कुतूहल आहे, ही सगळी तृप्ती या माध्यमातून होते.
खरे म्हणजे जिज्ञासा ही एक वैचारिक आणि ज्ञानात्मक जाणीव आहे. आणि त्याशिवाय पुढे काय ही जी जाणीव माणसामध्ये निर्माण होते ते जाणून घेण्याच्या उद्देशानेच होते. आणि म्हणून जिज्ञासा तृप्ती हे साहित्याचे प्रयोजन महत्वाचे आहे असे आपल्याला दिसते. नंतरचं प्रयोजन आहे उद्बोधन. उद्बोधन याचा अर्थ असं सांगता येईल आपल्याला, बोध करणे, उपदेश करणे, नीतीविषयी माहिती देणे, नीतीची कल्पना देणे, समाजातल्या चांगल्या वाईट ज्या काही कल्पना असतील त्या कल्पनांचा परिचय करून देणे, माणसाने कसे राहावे, कसे जगावे, त्याच्या विकासासाठी त्यांनी काय करावे या संदर्भातले आचार विचार समजून सांगावे, अशा भूमिका या साहित्य निर्मिती मागे असू शकतात. आणि म्हणून उद्बोधन हे साहित्याचे प्रयोजन महत्वाचे आहे असे आपल्याला वाटते. आणि हे उद्बोधन करताना नुसतं प्रचार की भूमिका न घेता साहित्याचे साहित्यत्व अबाधित ठेवून वाचकाला, समाजाला हा बोध देता आला पाहिजे, त्याला विचार सांगता आला पाहिजे. त्याच्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी ही गोष्ट अतिशय महत्वाची असते. पण हे करीत असताना साहित्याचे साहित्यत्व मात्र धोक्यात येता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणून उद्बोधन याचा अर्थ आहे खोल, समृद्ध आणि व्यापक अशी जागृती साहित्यिकांमध्ये असायला हवी. आणि त्या अनुषंगाने वाचकांमध्ये ही जागृती ही निर्माण होताना आपल्याला दिसते. म्हणून उद्बोधन हेही साहित्याचे महत्वाचे प्रयोजन आहे. तर मागे म्हटल्याप्रमाणे साहित्याचे प्रयोजन हे प्रचार करणे असं असता कामा नये. विशिष्ट मताचे प्रचार, विशिष्ट विचाराचे प्रचार, पण काही प्रमाणामध्ये साहित्यिकाला एक सामाजिक जबाबदारी म्हणून त्याची काही अशी एक भूमिका असते. त्यांना समाजामध्ये जाणवलेलं काही सत्य असते, कुठलं तरी तत्व त्यांनी ते स्वीकारलेलं असतं की जे मानवी समुदायाच्या हिताचं असतं. कोणाचीही दिशाभूल करणारं असं ते नसतं. सर्वांना सामावून घेणारं, सर्वांचा विकास करणारं आणि त्याचबरोबर सत्यावर आधारलेलं असे काही तत्व जे आहेत हे तत्व साहित्यिकांमध्ये असतात. मग याचा प्रचार आणि प्रसार होणं हे त्याला महत्वाचे वाटते. आणि म्हणून साहित्याचे साहित्यत्व अबाधित ठेवून तो आपल्या विचाराचे प्रचार आणि प्रसार करू शकतो. म्हणून प्रचार, विचाराचे प्रचार, भूमिकेचे प्रचार हे एक प्रयोजन साहित्याचे होऊ शकतो. आणि त्याचबरोबर इथे लेखकाच्या अनुभवाला महत्वाचं प्राधान्य दिलं जातं. लेखक जसा अनुभव घेत असेल, जसा अनुभव त्याला येत असेल त्या अनुभवाची शहानिशा करून योग्य अयोग्य ठरवून जे योग्य असेल, समाजाच्या हिताचं असेल त्याचा प्रचार करणे हाही साहित्याचे एक प्रयोजन असू शकते. त्याचबरोबर अनुभव विश्वाची समृद्धी हेही एक प्रयोजन आहे. अनुभव विश्वाची समृद्धी याचा अर्थ असा आहे की साहित्यिकाला येणारा जो काही अनुभव आहे तो अनुभव सर्वसामान्य व्यक्ती येणाऱ्या अनुभवापेक्षा वेगळा असा अनुभव असतो. त्या अनुभवावर त्याने संस्करण केलेले असते आणि त्या संस्कारामुळेच स्वतःच्या अनुभव विश्वाची समृद्धी तर होतेच, पण त्याचबरोबर वाचकांच्याही अनुभव विश्वाची समृद्धी होत असते. कारण वाचकांचा अनुभव आणि साहित्यिकांचा अनुभव हा वेगवेगळा असतो. पण जेव्हा वाचक साहित्यकृतीचा आस्वाद घेतो त्यावेळेला मात्र तो साहित्यिकाच्या अनुभवाशी पूर्णतः एकरूप होऊन जातो. म्हणजेच वाचकांच्याही अनुभव विश्वाची समृद्धी व्हावी हाही हेतू किंवा हे प्रयोजन साहित्य निर्मिती मागचे असू शकते. आणि त्याचबरोबर लेखक आपल्या अनुभवाच्या निमित्ताने स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेत असतो, याची मांडणी तो करीत असतो. आणि म्हणून प्रत्येक आस्वादक किंवा प्रत्येक वेळेला आस्वाद जो असतो हा नवा अनुभव त्याला आस्वादाच्या बाबतीत प्राप्त होत जातो. त्याच्याही ज्ञानात भर पडते. त्याचबरोबर वाचकालाही एक नवा अनुभव प्राप्त होतो आणि वाचकांच्याही ज्ञानात भर पडते. म्हणजेच वाचकांच्याही अनुभव विश्वाची समृद्धी साहित्यकृतीमुळे होते. म्हणजे हेही साहित्याचे एक प्रयोजन असते. त्यानंतर स्वरूपनिष्ठा, त्याचा अर्थ असा आहे की स्वतःच्या रूपांशी एकरूप होणे, स्वरूपाशी निष्ठा राखणे, बांधील असणे. जो विचार आपल्याला मांडायचा आहे तो विचार आपल्याला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत मांडता आला पाहिजे, ही त्यामागची भूमिका आहे. स्वतःच्या प्रकृती धर्माशी इमान राखणे, आपली जी काही वैचारिकता असेल, आपली जी काही ज्या विचाराशी बांधिलकी असेल त्या अनुषंगाने साहित्यकृतीची निर्मिती करणे.